फायनली सूरज प्रपोज नरेश. सूरज प्रपोज नरेश आफ्टर 20 years ऑफ रिलेशनशिप. आता याच्यावर आपण गोल्ड प्लस लावू. फायनली मुवमेंट. अमृतसरला सकाळचा आमचा ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये आहे पास्ता, अजून येलो काहीतरी आहे, त्याच्यानंतर ते आणि व्हाईट एक काहीतरी आहे. व्हाईट काय रे? बघतो दूध दही काहीतरी आहे वाटतं. लस्सी असू शकते ती, कारण आम्ही पंजाबमध्ये पण सकाळी सगळ्या लस्सी कोण पिणार आहे? त्या खिरीला त्यांनी बारीक केले. आणि आम्हीच फर्स्ट आहेत खाणारे ब्रेकफास्ट. हम फर्स्ट. हे आमचं ब्रेकफास्ट मध्ये मस्त पास्ता आहे, पराठा, दही, खीर आहे गोड गोड. आणि हे कसे ह्यांनी या लोकांनी अंड पण घेतले. आता मी आहे व्हेजिटेरियन, त्यामुळे अंड खाऊ शकत नाहीये. देर आर सम रेस्ट्रिक्शन. सगळे नाटक वगैरे काय नाही माझं, असं काय नाही. कन्व्हर्जन वगैरे असं मी करत नाही कोणाचं. कन्व्हर्ट तेच काय ते तुला अंडा खाऊन पाहिले. कुठे? मच्छी खाऊन पाहिले मी. मच्छी अंडा मच्छीचा काटा पण नाही. मच्छी खाल्ली तू पाण्यातून काढून. मामा सांगतो घरी जाऊन पोपटी खाल्लेली. पोपटी खाल्ली ना अंड्याची. असते अंडा आम्ही टाकतो त्याच्यामध्ये. मस्त लागतं अंडा ऍक्च्युली. अरे व्हेज म्हणजे खायचं मी अंड फक्त. ते आता बंद केलं मी, ते 2-3 महिने झाले. कोंबडीचा त्रास नको. जन्मच नाही घेऊ द्यायचा. आता आमची तयारी चालली आहे रूम सोडायची अमृतसर मधून. आम्ही आता जातोय कुठे कुठेतरी गाडीवर बॉडी स्प्रे. आमचं नरेश भाऊ ऐकायला तर बघ, जागेत मारतोय, इकडे मारतोय, तिकडे मारतोय. छावे पण छावे बॉय. रे कोणतं आहे रे ब्रँड? कोणतं आहे त्याला जास्त वासडी म्हणतो. कोणतं आहे रे नरेश? लवकर चला. हे पप्पा आले. 11 वाजले. हे पप्पा आले. 11 वाजलेत. निघा लवकर. जल्दी. काय अजून परत तेच करत बसते. शटाप गप्पा बस. मराठीत बोलायचं, ओनली मराठी. अरे बाप, केटी मग आता एवढा कोण बॅकलॉग ठेवा सांगतो केटी विटी. माझं पुढचं चांगलं नाही वाटणार पण नाही, असे छान वाटतात. काय करायचं ती बोलली नाही वाच सही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. ओपन नाही पडत आपण असं. बहिणी वगैरे आहेत सगळ्या आपल्या. सारे भरते आपण. हे मला माझ्या लवरून बोलतायत. समझ रहे हो ना. बाळ असं कॉन्शियसली बोलत येतं मला, असं अनकॉन्शियसली नाही येत ते. मी करतो चेकआउट अमृतसर मधून, हॉटेलमधून. ऑरा ग्रँड आहे भाई. ऑरा ग्रँड हॉटेल आहे तिथं मी चेकआउट करतोय आता. हे आमचे रूम्स. आणि नेहमीप्रमाणे लेडीज लोक खूप टाइमपास करत आहेत. त्यांनी आकार मी सांगितलं बोलून मला का दाखवतो. टाइमपास केला त्याने अख्खाच टायमिंग सांगितलं, पण त्या डॉट 11 वाजता माझ्यावर फोकस करतो. ही मेन आहे. ही आम्हापासून मेकअप करत होती.
चेतना भाई खूप टाइमपास करतात ते लोक भाई. हो जास्तच झाला जरा टाइमपास ना. त्याला तुझंच नाव आठवलं पहिलं. 11 वाजले ती आली माझ्या फ्रेम मध्ये. मी काय करू आता. हा म्हणजे असं स्वीट करायची का. सगळे कळकळ चालू कसलं असतं कळकळ काय आवाज आहे आवाज. काहीच नाही स्वेटर वगैरे काहीच नाही. ओ माय गॉड शी इज हॉट. कुठे अजून आपले लोक. 1 2 3 4 मागेच जो बोल ना. प्रेझेंट ठीक आहे. सूरज कदम, स्नेहा साबळे, ही कोण हिचं नाव काय प्रमिला काय बोडके. प्रमिला प्रेझेंट. नरेश झिमरे, येस सर. चेतना कांबळे कांबळे. अरे बोलली ती भाई बोलली. बोलने लगी. विराज सावंत, किरण कदम, अजून ती कोण किरण शिंदे. किरण शिंदे कुठे. हरवली लगेच सुरू होती कथा. तर आता आम्ही चाललोय जलियांवाला बाग. कारण तू बघितलं जलियांवाला बाग आणि ही आम्हाला टमटम भेटलेली आहे मस्तपैकी. याच्यामध्ये पूर्ण 9 जण आम्ही बसतोय. पाठीमागे 5, पुढे 2, पाठीमागे 3, पाठीमागे 3 जण बसतोय आम्ही. हे आमची स्लीप. तीन मुंडे घुमरे घी मंडी. मजा ठंडी लग रही थी. ठंडी नहीं लग रही थी. मजा आ रहा होंडा सी. मजा आ रहा होंडा सी. किंदे होंडे जलियांवाला बाग आणि समोर आपल्याला सुवर्ण मंदिर दिसते म्हणजेच गोल्डन टेम्पल इंग्रजीमध्ये. आता आम्ही चालू आहे जलियांवाला बाग मध्ये. कुठे कोणत्या साईडला आहे जलियांवाला बाग. अँड स्ट्रेट तिथे सुवर्ण मंदिर. बाग जलियांवाला बागला जाता रस्ता कुठे. जलियांवाला बाग जाने के लिए अच्छा इधर से वो बाद में जाने वाले हैं. जा रहे बात सुन लो. जाना है तो नहीं हमारे पास है हमारे टूरिस्ट अच्छा इधर से एंट्री है जलियांवाला बाग. एंट्री तिकडून येते. एंट्री तिकडून आहे. तिकडून जलियांवाला बागची एंट्री तिकडून आहे. जलियांवाला बागची इकडून काय तर जलियांवाला बागची स्टोरी अशी आहे की आय थिंक 13 एप्रिल 1919 मध्ये इथे गोळीबार झाला होता. जो ब्रिटिश गव्हर्नर होता तेव्हाचा जनरल डायर त्याने त्यांच्या सैनिकांना घेऊन आपल्या जमावावर सभा भरली होती या बागेमध्ये आणि काही सणसाठी काही लोक एकत्र झाले होते. तर त्याने पूर्ण जमावावर अराउंड 20,000 लोक काहीतरी होते त्यांच्यावर गोळीबार केला अंधाधुंद कोणतीही अधिसूचना न देता. आणि त्या गोळीबारामध्ये खूप जण मेले मृत्युमुखी पडले आणि त्यापैकी अराउंड 120 जण ते समोर जी विहीर दिसते ना त्या विहिरीमध्ये पडले होते. एकावर एक असे ढिगारे साचले होते मृत्यूचे. हीच ते विहीर याच्यामध्ये खूप ढिगारे साचले होते लोकांचे मृतदेहाचे. आणि खूप भयानक अशी घटना होती. काळा दिवस मानला जातो तो भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधला एक. आणि त्याचाच बदला म्हणून एक घटना घडली ती सुद्धा मी नंतर सांगतो. तर असा हा हल्ला झाला होता. आणि विहीर अजून सुद्धा आपल्या भारतीय पुरातत्व खात्याने अजून प्रिझर्व करून ठेवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
कारण खूप कमी गोष्टी प्रिझर्व करून ठेवतात आपल्या देशामध्ये. आणि ही बाग आहे ती चांगली प्रिझर्व करून ठेवली आहे, जिथे आपण बघू शकतो की काय काय झालं होतं. आणि जी समोर भिंत आहे त्या भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण आहेत. ज्या गोळ्या सुटल्या असतील त्या जाऊन त्या भिंतीला लागल्या आणि त्या गोळ्यांचे निशाण अजून त्या भिंतीवर दिसत आहेत. त्याची दाहकता आपल्याला जाणवते जेव्हा ते आपण गोळ्यांचे निशाण बघतो की तिथल्या लोकांनी काय सहन केलं असेल जेव्हा त्यांच्यावर हा गोळीबार झाला असेल. कल्पना करू शकत नाही आपण. खूप जीवितहानी झाली होती तेव्हा. पण त्या जनरल डायरला सोडून दिलं तसंच, त्याला काही शिक्षा झाली नाही नंतर. त्याला समोर जी दिसते ती आहे अमरज्योत. जे इथे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ ती अमरज्योत बांधली आहे. तर आता आम्ही जलियांवाला बागेतून निघतोय दुसऱ्या ठिकाणी. आम्हाला जायचे वाघा अटारी बॉर्डरचे ते परेड बघण्यासाठी. तर आता आम्ही इथून एक्झिट करतोय आणि मग आम्ही रिक्षा पकडून परत आमच्या जिथे ट्रॅव्हलर्स उभे तिथे जाऊ आणि मग आमच्या ट्रॅव्हलर्ससोबत आम्ही आमच्या पुढच्या वाटेला लागू. तर गजबजला झुमके वगैरे सगळं तुम्हाला मिळतील. संपला बाजार तो. आता आपण आपल्या लोकेशनला जिथे आपण आलो जलियांवाला बाग मधून पुढे निघायचं वाघा भीमंडी चौक. इथे आमच्या गाड्या उभ्या आहेत. वाघा बॉर्डर, अटारी बॉर्डर, वाघा बॉर्डर इथे आम्ही जाऊन परेड करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालता बोलता आम्ही इतके शिस्तप्रिय की आम्ही सगळ्यात पहिले आलोय आमच्या व्हॅन मध्ये. आणि आता कळलं की शिस्त पालन काही उपयोग नाहीये. बेशिस्त राहा. की आम्ही अचिव्हमेंट केली टायमिंग आपण 3दा लवकर आलो. प्रत्येक वेळी लवकर आलो. Who is talking about timing? प्रत्येक वेळी लवकर आलोय आम्ही. काय सगळे लवकर आलेत. काय केलं लवकर येऊन? आम्ही आमच्या टायमाचं पालन केलेलं आहे, नियमाचं पालन केलेलं आहे. सिविक सेन्स बोलतात त्याला. Yes. सिविक सेन्स जे इंडियामध्ये नसतं ते सिविक सेन्स आमच्या टीमने दाखवले आहे. दुर्वाला कॉल कर ना. हाय दुर्वा. अरे टाकेला युट्यूब वर. ती आम्हाला खूप त्रास देते. अशी देल नाही. अरे मला ती प्रत्येक वेळेस कर्जत नावावरून टोमणं मारते माहितीये का तुला? हाय का? हा. मग ते तोंड बघितलंय तुला माहितीच असते किती टोमणे मारते मध्ये मध्ये. काय नाही. Shut up. आणि मध्ये शटअप बोलते, मध्येच कुत्र्या बित्र्या बोलते, सॉरी बोलते मध्येच. व्हॉट इज दिस मॅनर्स? फेवरेट करून ठेव ना. बघितलं तोंड तिचा कायम डाऊटफुल चेहरा. WhatsApp ला टाकते. आमच्या नरेश काकाने आमच्याकडे खाऊ आणलाय. बडीसोप, इमली, अजून काय आणलं ना? काळी पिशवी. माझ्याकडे काय आणलं काका? ये इमली इमली इमली. माझ्याकडे आणलं काकाने माझ्या. ए वाव, मला पण. नाही तुम्हाला नाही. इमलीवालं. हे पकड माझा ना. दोस्त आहे ना. नरा एक पकड ना रे. घे तू पण. मला पण मला उलटीसाठी पण नाही. आपल्या दोघांना आहे. आणि हाजवाला घेतला. मला पण. हाजवाला. तेरी मेरी सबकी पसंद. अन्नदाना. हा जमोला अन्नदाना. आता जेवायला बहुतेक धाब्यासारखंच काहीतरी वाटतंय. रेस्टॉरंट आहे मोठा. तर आम्ही जाणार जेवल्यानंतर वाघा बॉर्डरला. त्याच्या आधी थोडं पोटपूजा करून घेऊया. ते टाइम काय आहे रे? इट्स 2:51. थोडं लेट झालं भाई. 2:51 झालेत. थोडं लेट झालं लंचसाठी. ठीक आहे करून घेऊ. व्हेज खाणार की नॉन व्हेज? कुठे इकडे? मस्त ॲम्बियन्स आहे रे हॉटेलचा. जेवण कसं रे बघू द्या. खुर्च्या वगैरे आहेत. इथे बसा. फुगे घ्या फुगे. केसावर फुगे घ्या फुगे. केसावर फुगे. हॅपी बर्थडे चेतना. हॅपी बर्थडे किरण. बर्थडे हॅपी बर्थडे किरण. बल्ले पनीर टिक्का आम्ही ऑर्डर केलेला आहे आता. 8 रोटी. एक आमच्यामध्ये ऑड मॅन आउट आहे. तिने काय
कोणती चाय भी पियेंगे सब पियेंगे. लस्सी अच्छा है की काय मागवलं रे आपण मला तापते एवढी आधी एक बल्ले बल्ले पनीर बल्ले बल्ले पनीर आणि काय आहे हे त्या डिशचं नाव काय चिकन अंडी बल्ले बल्ले पनीर आणि ज्वारीची का बाजरीच्या रोट्या आहेत वाटतं त्या पिवळ्या पिवळ्या वाटी तरी नशिबाची होते. खायला घेतलं पण फोटो तर एकाने पण नाही काढला. सगळे दूध पडले. हा ना ब्लॉगर्स पण बंद पडले. हा ना नक्की रस्त्याचे फोटो आम्ही चहाच मागवलाय झुमकर ताप मागवले ताप मसाला ताप किती क्वांटिटी नको सांगू क्वालिटी एकच नंबर एकच नंबर यावंच लागतंय हॉटेल जलपरी हॉटेल बल्ले 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 चिकन पोचलोय वाघा बॉर्डरच्या इथे आणि आपण आता अटेंड करणार आहेत परेड जी संध्याकाळी होते पाकिस्तान आणि भारताच्या लाईक भारताचे BSF आणि पाकिस्तान रेंजर्स या दोन सेनादलांमध्ये ही परेड होते ॲक्च्युली संध्याकाळी. टाईम मला माहीत नाही ॲक्च्युली ते सांगतील का टाईम असतं ते परेडचं पण नक्की हाय कुठं इकडून आहे का इकडून मला नाही माहिती. कसं काय रांगेत थांबलोय आम्ही आता अटारी माहित नाही किती वेळ वाघा लागेल अटारी borderला आहे. किती मोठी लाईन आहे ती. आय थिंक 15 वर्ष असेल किंवा 26 जानेवारी असेल तेव्हा हेच पूर्ण भरलेलं असू शकतं असं मला तरी वाटतं. एवढे रेलिंग्स आहेत फॉर क्यू माहीत नाही किती मोठी लाईन आहे ती. लेट्स सी. थंडी आहे दिसतंय आपलं प्रवेशद्वार आम्ही सगळंच त्यांना पण एकच जागी बसायला सगळ्यांनी जस्ट मी परेड अटेंड केली वाघावरून तिथे भारताचे BSF आणि पाकिस्तानी रेंजर्स. तर एकच मला वाटतं की इथे येऊन सुद्धा आपण लोक कचरा कचरा केला आहे म्हणजे अशा ठिकाणी येऊन सुद्धा आपण लोक कचरा करतायत एकच खंत आहे. भारत माता की भारत माता की जय हिंद जय हिंद. जिल्हा हिल्ला सारा जिल्हा हिल्ला हुआ
रे चल चला, घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची सर्वात स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकीमधून कशी लागून हसलेली हाय. अरे हसली हसली तिच्या फुलटू बसलेली हाय. बसलेली हाया बसलेली हाया ती त्याला पटलेली हाया. अरे भाई वेगळीच दुनिया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, गुरुद्वारच्या इथे पोहोचले आम्ही आता गुरुद्वारच्या इथे आणि उद्या बंद करी बोल बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. सो मेन जे गोल्डन टेम्पल आहे आतमध्ये तिथे व्हिडिओग्राफीला परमिशन नव्हती, सो व्हिडिओ काढायला काही मिळाले नाहीत. सो गोल्डन टेम्पल फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो मनालीच्या दिशेने, जिथे आमचा ओव्हरनाईट ट्रॅव्हल होता. आणि तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये किती धुकं पडलं होतं आणि त्या धुक्यातून आमचा ड्रायव्हर ओव्हरनाईट आम्हाला नेत होता गाडी काढून. आणि आम्हाला खूप भीती वाटत होती कारण काहीच दिसत नव्हतं समोरचं. तो त्याच्या अंदाजाप्रमाणे गाडी चालत होता. तर नेक्स्ट व्लॉग येणार आहे मनालीचा. अशीच धमाल करू. स्टे ट्यून.